आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस. कलर आहे लाल. लाल कलर हा ऊर्जेचा, उत्साहाचा प्रतीक मानला जातो आणि कुठल्याही नवीन कार्याला सुरुवात करायची असेल तर ती लाल कलरने केली जाते. त्यानंतरच आज मिनी ब्लॉगला सुरुवात होते आहे सायंकाळच्या वेळपासून. सकाळचं तर सगळंच आवरून झालेलं होतं, परंतु दुपारी जरा स्वाईला औषध वगैरे देऊन झोपवलं होतं. मग ते ब्लँकेटची वगैरे व्यवस्थित घडी करून घेतली आणि छान असं घरदारं झाडून झुडून पुसून घेतले. खरं तर ना, मला आता सध्या स्वामी लहान असल्या कारणाने आणि साईसुद्धा लहानच आहे, परंतु स्वामी इतकं खाली सांडतो, इतका पसारा करतो, म्हणून 2 वेळेला मला फरशी तर पुसावीच लागते. एकदा सकाळी आणि एकदा रात्रीला. तर मी झाडून वगैरे घेतलं, छान असं फरशी वगैरे पुसून घेतली. आणि हे बघा, सकाळी आपण कितीही स्वयंपाक वगैरे आवरला ना, तरी दिवसभर पोरांचं खाणं हे ते चालूच असतं आणि त्याचे भांडे मात्र किचन ओट्यावरती पसारा होऊनच जातो. लेकरं लहान असले की घरात कितीही आवरा, त्याला काही कधी आवरल्यासारखं ते वाटतच नाही. मग ना, दिवसभर त्यांनी जे काही जेवण वगैरे केलेलं होतं, मी ते भांडे फक्त घासून आणि ठेवून देत होते. तर ते भांडे घेतले, सगळे छान असे लावून घेतले. त्यानंतर दूध आणलेलं होतं, मग ते छान पातेल्यामध्ये ओतून घेतलं आणि ते मस्तपैकी गरम व्हायला ठेवून दिलेलं होतं. कारण की जोपर्यंत दूध गरम होतं तोपर्यंत मग माझे बाकीचे कामं करून झाले असते. जसं 2-3 ताटं घासायचे होते, त्यानंतर स्वयंपाक करायचा होता, मला फराळाचं बनवायचं होतं आणि सोबतच किराणा आणलेला होता. मग मला तोसुद्धा भरायचाच होता. मग त्या कारणाने मी ते करून घेतलं आणि ते सगळं करत असताना मला साईना किराणा काढायला हेल्प करत होता. दरवेळेला किराणा आणला की तो साईलाच काढायचा असतो आणि मी सुद्धा त्याला काढू देते आणि मग नंतर मी तो छान असा भरून दिला. आणि आजचा मिनी ब्लॉग इथेच साईचा जोपर्यंत किराणा गोणीतून काढणं चालू आहे तोपर्यंत मी इथं एका बाजूला चिक्की चिरून घेत आहे, कारण की नवरात्रीचे माझे देखील उपवास आहेत. तुमच्यामध्ये कोणाकोणाचे उपवास आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या इथे म्हणजे माझ्या सासरी माझ्या सासूबाईंचे असतात आणि आता मी सुद्धा या वर्षापासून पकडलेले आहेत. तर मी आता चक्कीची भाजी आणि भाकरीचे कोंडाळे करणार आहे उपवासासाठी.